नागरिकत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे? सीएएचा कायदा कोणत्याही व्यक्तीला स्वतःहून नागरिकत्व बहाल करत नाही. हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून भारतात आला. हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून भारतात आलेत अशा लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्याच्या दृष्टीने हा कायदा बनवण्यात आला. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ होतो. ते लोक भारतात शरणार्थी म्हणून येत असतात. त्यांना आपलं नागरिकत्व बहाल करायचं आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं. भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी शरणार्थींना त्यांच्या देशात धार्मिक अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याच्या पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार आहे. याबाबत संविधानाच्या 8व्या सूचीत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्यात.